चला पुढे. इकडे पाहा, इकडे पाहा. हे याच्यातलं एकरी किती उत्पादन होईल आता यात? एकरी 12 क्विंटल. एकरी कमीत कमी एकरी 12 क्विंटल कमी. 12. अच्छा. आणि याला तुम्ही खर्च किती लावला तरी अंदाजे एकरी? एकरी आता ते लिहून ठेवलं टोटल नाही माहिती म्हणा, तरी अंदाजे किती तुमचा नेहमीचा अनुभव? काय 30,000 रुपये एकरी. हा 30 फुल टोटल झाला 30,000. आणि किती क्विंटल होईल म्हटलं एकरी? 12 क्विंटल. मिनिमम 12 क्विंटल. मिनिमम 12 क्विंटल. हे तुम्ही याचे शेंडे वगैरे कसं काय, म्हणजे याचं टेक्निक कसं काय, शेंडे कसे का तोडले तुम्ही? हे शेंडे तोडलेले आहेत. हां. आणि त्यानंतर लगे हेही तोडलेलं आहे. हे घ्या ना परत इकडे. हे बा हे ना, हे शेंडे तोडलेले आहेत आणि खालच्या गळफांद्या कापलेल्या आहेत. गळफांदी म्हणजे कोणती फांदी येते दाखवा बरं. गळफांदी म्हणजे इथे जे राहिली शेंडे दाखवतो तुम्हाला मी. हे बा ही हे ना, हे बा ही ना, ही फांदी, ही जी फांदी नाही, ही फांदी. हे बा हे फळफांद्या, ह्याच्यात नाही फळफांद्याला फळ लागलं, याला काहीच लागलेलं नाही. अरे हा. पहा पण याच्या खालच्या याला माल लागला काय नाही. हे बा हे जे नाही पण घ्याय हे नाही, हे गळफांद्या आहे. हे गळफांद्या तोडा लागतात. हे गळफांद्या अन्नद्रव्य जास्त घेतात हां. आणि यील्ड कमी देतात. अच्छा. ह्या जर कापायचा म्हणजे जास्त दाट पराठी पेरायची, ही काढली की दाटवा कमी होऊन जाते हां. आणि पुढं अन्नद्रव्य झाडाला भेटते. शेंडा कचऱ्याचा हां. एकदम म्हणजे झाडाला म्हणजे असं आहे की याच्यामध्ये एकरी 12 क्विंटल असं होतं की फक्त तुम्हाला एका पराठीत 100 ग्रॅम कापूस 30 बोटं जरी असले हां तरी तुम्हाला 12 क्विंटल कापूस. कारण हे 3 बाय 1 वर पेरलेलं आहे. हां. हे झाड संख्या 14,500 होते एकरी. एकरी. त्यातून समजा 2,500 समजा बाद झाला तरी 12,000 मिनिमम झाड संख्या राहिली असं गृहीत धरा. आणि एका झाडाला फक्त 100 ग्रॅम कापूस आला अच्छा तरी तुम्हाला 12 क्विंटल कापूस होते. 12 क्विंटल. आणि जर 150 आला तर मग तुम्हाला 18 क्विंटल होते. 18 क्विंटल. म्हणजे याच्यामध्ये मिनिमम 12 तर होतेच. आणि वर्ष चांगलं असलं, चांगलं यील्ड राहिलं तर 20 क्विंटलपर्यंत जाऊ शकते, 21 पर्यंत जाऊ शकतं. अशी पद्धत आहे. म्हणजे शेती तोट्यात की नफ्यात? नफ्यात. तोटी टेक्निक न केली तर टेक्निकनं केली. टेक्निक न केली पद्धतशीरपैकी तर नफ्यात राहते. हा तुमचा दरवर्षीचा अनुभव? दरवर्षीचा अनुभव. मागच्या वर्षी मी काढलं मी. अच्छा. मागच्या वर्षी किती काढलं होतं? म्हणजे मी तर समजा सरासरी 12 काढलंच सामान्य सर्वसामान्य शेतात कोरवळचा. पण जे शेत चांगलं भारी होतं हां त्याचे 15 क्विंटल निघाला मला एकरी. एकरी 15 क्विंटल. अजून याच्यानंतर तुम्ही हे म्हणजे हे पीक घेतल्यानंतर दुसरं पीक घेता का वर्षात? हो हो. आता मागच्या वर्षी पराठी काढून मी भुईमुग घेतला होता. अच्छा. आता हे किती दिवसात निघणार आहे पराठी? आता हे काय अजून आता जवळ 2-2.5 महिन्यात पूर्ण होऊन जाते. 2-2.5 महिने. त्याच्यानंतर उन्हाळी पीक. हा उन्हाळी पीक. तर मग कसं आहे समजा लवकर निघालं तर त्यावेळेस समजा हरभऱ्याचा वगैरे गव्हाचा मोसम होतं ते पेरायचं. काय उशिरा असलं तर मग भुईमुग पेरायचं. त्यानंतर यावर्षी आता उडीद पेरायचा विचार आहे. बरं. उन्हाळी. अच्छा. हे आता औंधा भरपूर पाऊस झाला तर याचा परिणाम दिसतं तुला पिवळं. हां हां. पण तरी कसं आहे माहिती काय, हां मी ते व्यवस्थापन केल्यामुळे ते म्हणजे ते पीक निघून राहिलं. नाही इथं लोकांचं पूर्ण डुबलेलं आहे.
तुम्हाला जे दिसते थोडं लहान राहिलेलं आहे, अति चोपन जमीन आहे. अच्छा. हा, तर याच्यामध्ये कसं आहे, व्यवस्थित फवारणी मारून सजीवकाची फवारणी वापरावी लागते. लोक सजीवकाचा योग्य वापर करत नाहीत. काय जिब्रेलिक, सायटोकायनिन, ऑक्झिन्स हे हे हार्मोन्स आहेत. हे जर हार्मोन दिले तर जे काही टेस्टमध्ये झाड जाते अति पाण्यामुळे किंवा अति उन्हामुळे, तर ते टेस्टमधून बाहेर निघू शकतात हार्मोन्स वापरले. मी हार्मोनचा व्यवस्थित वापर करतो. काय त्यानंतर पातेगडसाठी बी हार्मोन्स आहेत, ते जर व्यवस्थित वापरले तर त्याच्यामधून पातेगड कमी होते. माझ्यात तुम्ही पातेगड फार कमी आहे समजा. असं आहे पातेगड. नाही, पातेगड कुठे एवढं दिसत नाही. फार खाली पाहत नाही काय भले नवीन पातेगड काहीच नाही खाली जमीनवर. तर हार्मोनचा परिणाम आहे तो. अच्छा. आता हे जे आहे ना, हे पकडलेलं आहे, हे जर समजा हार्मोन्स वापरले नसते नाही तर हे पाती नाही, ही पिवळून गळली असती, पण ते गळली नाही. त्याला धरून ठेवलं तरी पाती कायम आहे. हे बघा ना, हे दिसते ना तुम्हाला, हे टेकलेलं आहे, हे बघा हे बुरशी दिसते ना, तरी बोंड गळलेलं नाही. हे पूर्ण बोंड पिवळून गळले असते. मी हार्मोनचा वापर केला. हार्मोनचा वापर केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत काहीतरी म्हणजे रोग राहायचं नाही? रोग राहायचं नाही. हे नाही, हे पाण्यामुळे फुल पकडलं. हे पांढरं हे काय नाही, नवीन फुटवा आहे. नवीन फुटवा आहे म्हणजे आता अटी पाती गळली ना, आता हे नवीन पातीची प्रक्रिया चालू आहे. अच्छा. अच्छा. नवीन पाती पकडतो हार्मोन्समुळे. म्हणजे थोडी पाती गळली ना तरी नवीन शेंडा काढून पाती गळते. म्हणजे समोर पाती लागते आणि मग मागं त्याच्यात पुन्हा प्रक्रिया चालू. शेंडा कतर नव्हते महत्वाचं आहे. शिक्षणानंतर तुम्ही पूर्ण शेंडे मारले, पराठीचे मारले, आणि त्यामुळे हे साईज उंच वाढण्याच्या ऐवजी चांगली फळफांद्याच वाढते आणि लवकर होते. मॅच्युअर होते लवकर होते. म्हणजे तिचं जे आहे ना, तुम्ही तिला 1.5 दिवस तिला अर्ली करू शकता थोडंसं. अच्छा. काय जर तिच्या गळफांद्या कापल्या नाही आणि शेंडा कापला नाही तर ती वाढत राहते आणि तो माल खाली सोडत राहते. कोणाची तुम्हाला विस्तार झालेला दिसेल, मोठी दिसेल, ते असं काही वातावरण जर टेस्ट आलं ते पात्या सगळ्या गाळून टाकते आणि मग ते दाटली की मग माली लागत नाही. तिला पाणी कमी पडलं तर मग पोषण होत नाही, बोंड्याचं फुटत नाही. याच्यामध्ये आहे ना, आखरीचं बोंड वेचून येते. म्हणजे पराठी जेव्हा उभरतो तेव्हा तुम्हाला फक्त नख्या दिसतील, एकही बोंड दिसणार नाही. आणि बाकीच्या पराठीमध्ये जे लोक पारंपरिक पद्धतीने पेरतात त्याच्यामध्ये असंख्य बोंड्या तुम्हाला न फुटलेल्या आहे, काही अर्धवर फुटलेल्या दिसतील. अच्छा. याच्यात तुमचं बोंड असं पूर्ण टवटवीत निघेल पूर्ण हातीच येते कापूस आणि पूर्ण वर्ग वजन सारखं मिळते. अच्छा. वजन सारखं मिळते. म्हणजे हे दखल घेतली तर तुम्ही रिझल्ट चांगला देऊ शकता. बिलकुल. हो बिलकुल. पराठीची म्हणजे काही वाढ थांबवणे, काही वाढ थांबवणे तिची, आणि जे काय झाडाला लोड कमी ठेवणे. म्हणजे लोकांचं कसं माहिती, जर समजा अंतराळ ठेवतात 50-50, 100-100 बोंड्या, तर मग त्याला अन्नद्रव्य पाणी द्यावं लागते. पण आपल्या इथं कसं माहिती काय, पाण्याची काही गॅरंटी नाही. कोरडवाहू असलं तर समजा काय, आणि जर समजा कमीच पाण्यामध्ये पीक घ्यायचं असेल तर मग हे एका झाडाला लोड कमी ठेवणे म्हणजे 25 ते 30 बोंड्या सहज भेटतात आणि झाडाची संख्या वाढते. काय आता ही पद्धत झाली. आता संगण लागवड पद्धतीला सरकारचं अनुदान सुद्धा मिळते. काय कोणत्या पद्धतीला? संगण लागवड पद्धत झाली. संगण लागवड पद्धत आहे. संगण लागवड पद्धत म्हणजे कशी काय? म्हणजे एका रांगेतलं 2 रांगेतलं अंतर कमी आणि रोपातलं झाडातलं अंतर कमी आणि सरळ वाढणारं वाण. अच्छा. अच्छा. ह्याला संगण लागवड पद्धत. तसे व्हेरायटी आहे, राशी कंपनी स्विफ्ट नावाची व्हेरायटी आहे. अजून एक दुसरी व्हेरायटी कोणती तरी, तर ते त्यांनी त्या व्हेरायटी तशा केलेल्या आहेत, सरळ वाढणाऱ्या. म्हणजे फळफांद्या सरळ वाढतात. काय तिला बी थोडासा सजीवकाचा वापर करून वाढ थांबवली. तर तिला म्हणजे कमी याच्यामध्ये 25-30 सहज बोंड्या लागतात आणि कोरडवाहूचा 10-12 क्विंटल कापूस हमखास येते बिलकुल. तसं हे संशोधनानं सिद्ध झालेलं आहे.